मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, तो आहे 9850015558. प्रत्यक्ष आपण मला भेटू शकता आपली इच्छा असेल, पण त्या अगोदर मोबाईल करून यावं. कारण माझे दौरे असतात, काही दिवस 15 दिवसाचे दौरे असतात, 8 दिवसाचे किंवा एखादी 2 दिवसाचे. भेट होणं अवश्य आहे, म्हणून मोबाईल करणं अवश्य आहे. आपण रेल्वेने आला तर रावेर रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटरवर माझं कार्यालय आहे. गाव रावेर गाव. बस स्टँडपासून आले तर 5 मिनिट, आणि खाजगी वाहन आपलं असलं तर आंबेडकर चौकात येईल. आणि आंबेडकर चौकाची मागची बाजू म्हणजे सराफ बाजार. सराफ बाजारमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याची मागची बाजू माझी आहे. लक्ष्मीनारायण मंदिराची ओळख म्हणजे त्याच्या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात, विक्रीवाले. त्या लहानशा बोळीमध्ये, लहानशा रस्त्यामध्ये आपण आपली गाडीसुद्धा आणू शकतात. पुढे गाडी लावायला जागा आहे. बोरकर गुरुजी म्हणून. आणि याच्या पण आपल्याला नाही कळालं तर अलंकार बोरकर ज्वेलर्स, लक्ष्मीनारायण मंदिरच्या रांगेत आहे पुढचं, आणि समोर आहे विक्रम बोरकर ज्वेलर्स आणि गणेश ज्वेलर्स. याच्यासमोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. असो, आज 25/11/2025 5:45 सकाळचे होत आहे. वार मंगळवार आहे. 4 वाजेला पहाटे उठलो, स्नान वगैरे झालं, पूजन झालं. आणि काल प्रकृती अस्वस्थामुळे व्हिडिओ जारी झाला नाही. चला म्हटलं आज प्रारंभी दिवसा करूया. कारण ह्या 8-10 दिवसामध्ये आणि काही कालांतराच्या अगोदर पत्रिका कशी असते आम्हाला कळत नाही. तुम्ही जे सांगतात कॅम्प्युटरची पत्रिका असत्य असते, जन्माक्षर जन्मांक लिहिलेली पत्रिका अपूर्ण असते किंवा ती खरी पण नसते. मग खरी पत्रिका कशी असते आम्हाला दाखवा. अशा अनेकांचे मोबाईल आणि प्रत्यक्ष भेटीतही सांगितले, आणि काहींनी करून पण घेतले, कारण त्यांना ते आवडले आणि त्यांना कळलं की जन्मपत्रिका कशी असते. जन्मपत्रिका म्हणजे आपल्या संपूर्ण जीवन आयुष्याचा जमा खर्च आहे, हे लक्षात घ्या. जसं रामायण अगोदर घडलं, महाभारत अगोदर घडलं, आणि त्याच्यानंतर मग ते तसंच पुढे आपल्याला पाहायला मिळालं. तसंच जन्मकुंडली ही पाहायला गेले तर आपला जो जन्म होतो, तो जन्मापासून तर शेवटच्या क्षणापावतर पुढे आपल्या जीवनात कसं काय घडणार आहे याचा लेखाजोखाची संभावना यात असते. ज्योतिषशास्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही. मला अनेकांना सांगावं वाटतं की ज्योतिषशास्त्र तुम्ही अंधश्रद्धा म्हणता, तर मग याच्याऐवजी दुसरा पर्याय कुठे आहे? ज्वारीची भाकरी नाही तर मग पोळी तरी मिळाली पाहिजे ना. तुमचा जो पर्याय काही नाही आणि तुम्ही म्हणता ही अंधश्रद्धा आहे, हे मान्य होणार नाही. ॲलोपॅथीचा डॉक्टर नाही आहे तर जडीबुटीचा डॉक्टर, होमिओपॅथी डॉक्टर, वैद्यकीय डॉक्टर कुठेतरी इलाज केला पाहिजे ना. आणि हे ऋषीमुनींचं शास्त्र आहे, विज्ञानाचं पुढचं शास्त्र आहे. पहिले शास्त्र निर्माण झालं, विज्ञान तर आताचं निर्माण झालं. आणि विज्ञान हे असत्य आहे, तुकडे बल आहेत, तुकड्याचं विज्ञान आहे, एकसंघ आहे. ज्योतिषशास्त्र एकसंघ आहे. अशी समस्या नाही की ज्याच्यात उपासना नाही ज्योतिषशास्त्राची. आपण जर बघतो, यंत्रसामुग्री आपण घेतलो तर एखादे TV झालं, एखादं मशीन झालं, एखादा मोटर पंप झाला, तर तो कारागीर म्हणतो आता हे काही होणार नाही.
कालबाह्य झालं, याचे पार्ट मिळत नाही. डोळ्याचा डॉक्टर डोळ्यापुरतंच बघतो, त्याला हृदयाचं समजत नाही. हाडाचा डॉक्टर हाडापुरतंच समजतो, त्याला दुसरी जनरल जे काही अनारोग्याची स्थिती आहे त्याला ते कळत नाही. परंतु ज्योतिषशास्त्र मात्र जाणकार ज्योतिषी असला तर आपल्याला परिपूर्ण माहितीचं ज्ञान तिथे मिळते. आपले आईवडील जर पूर्वज असतील किंवा अजूनही पूर्वज असेल ज्यांचं निधन झालं आहे, स्वर्गवासी झालेलं आहे, त्यांच्या कुंडल्या पण काढून घ्या असं माझं म्हणणं आहे. कारण एखादी समस्या आपल्याला असते, ती कुठून आली, काय आली हे बघायलासाठी आपल्याला वाडवडिलांच्या कुंडल्या लागतात. 7.5 जन्म झालेला आपला असला, आपल्या आईवडिलांना पण 7.5 असली, व पुढच्या वंशाला पण 7.5 ही येणारच, कारण ही वंशपरंपरा 7.5 आहे. आणि मग हे 7.5 जर अशीच चालू राहिली तर पुढे आपल्या घराण्याचं कसं होणार? आणि ही 7.5 पुढे तीव्रतेत जाते. म्हणजे परिणाम जलद करते, अनिष्ट करते, कष्टदायक करते, दुःखदायक करते, क्लेशदायक करते, समस्या आणते. मग ह्या आपल्याला व्हायला नको असेल तर शनी शमन विधी 100 महिन्याचा असतो. याच्यामुळे आपल्याला स्वतःला जो करेल विधी त्याला काही लाभ मिळत नाही, पण त्यांच्या वंशाला जी 7.5 येणार आहे ते खंडित होते. आता खंडित होणं अजून एक सांगतो की मोठे मोठे खटले असतात, 100 जणांचे खटले असतात, त्याला घराणे म्हणतात. खटला हा शब्द ग्रामीण आहे. काहींचे तर 500 असतात, हजारो असतात, 50 असतात, 60 असतात. मग अशामध्ये काय होते की मरण निधन हे सारखं होत असते कोणाचं आणि कोणाचं. आणि मग नेहमी काही कार्यक्रम असले की नेहमी कोणाचा तरी दुःखद वार्ता येते आणि मग तो कार्यक्रम बाजूला ठेवावा लागतो. अनेकदा सूतक पाळावं लागते, दुःखद घटना पाळाव्या लागतात. मग असं हे किती चालणार? आज 50 आहे, उद्या कालांतराने 60 होणार, 100 होणार. मग याचंही एक काडीतोड शास्त्र आहे, जे नदीमध्ये जाऊन एक काडी तोडली जाते आणि हे जे आपलं कुटुंब आहे, घराणं हे मर्यादित केलं जाते. म्हणजे हे त्या पिढ्या मोजाव्या लागतात की आपल्याला किती पिढीचं तोडायचं आहे. मग 2 पिढी 1 पिढीचं आपल्याला तोडलं की मग मात्र इतरांचं जे आपलं जे कुटुंबातलं घराण्याचं जे दुःखद सूतक असते त्याचे नियम पाळण्याची जरुरी नसते, असं शास्त्र विधान आहे. आणि हे शास्त्र विधान करणारे फार थोडे लोक राहिलेले आता, म्हणून ज्यांना करायचं असेल त्यांनी करून घ्यावं. आपला आजचा प्रश्न आहे, आपण बघत आहोत, आजचा प्रश्न जो आपण बघणार आहोत तर जन्मकुंडली कशी काय असते. हे पण ही माझी जन्मकुंडली. माझी जन्मकुंडली म्हणजे मी तयार करत असलेली ही जन्मकुंडली. आम्ही ह्या पद्धतीची कुंडली आपल्याला करून देत असतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघत असाल एवढे विषय याच्यामध्ये आहे. प्रिंट अगदी मजबूत आहे, सुंदर आहे आणि प्रिंट मुंबईला झालेली आहे. त्याच्यानंतर याच्या मुखपृष्ठावर माझं मनोगत लिहिलेलं आहे. असं असताना आपण याच्यामध्ये एक पहिलं पान उलगडून बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल. हे मी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. त्याच्यानंतर हे जे पान आहे बोरकर गुरुजींचं, हा श्लोक दिलाय, मंत्रजाप दिलेला आहे. जन्मकुंडली म्हणजे काय आहे तर हे ह्याविषयी लिहिलेलं आहे. अमूल्य ठेवा. आता हे पंचांग आहे.
पंचांग म्हणजे जन्माच्या दिवशी पंचांगामध्ये काय स्थिती होती त्याचं वर्णन याच्यात लिहिलेलं आहे, त्याचा लेखाजोखा लिहिलेला आहे. हा दुसऱ्या पानावर पण पंचांग आहे, विस्तृत पंचांग देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यात लिहिलेलं आहे ज्यामुळे हे कॅम्प्युटर कुंडली सर्वस्वीपणे खोटी असते. त्यानंतर आपण या ठिकाणी भाष्य केलेलं मी असत असताना याच्यामध्ये पहा मंगलाचरण लिहिलेलं आहे. अवकाड चक्र आहे हे. अवकाड चक्र म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नक्षत्र येईल, नाडी येईल, गण येईल, वृक्ष येईल, योनी येईल, दृष्टी येईल, संज्ञा येईल, आपलं जन्माक्षर येईल, पहिलं अक्षर, चरणाचा स्वामी येईल, नवंश राशी येईल, जन्मरा स्वामी येईल, राशी स्वामी येईल, राशी वर्णन येईल, राशी तत्व येईल, नवंश स्वामी येईल, चरणांक पीडा दिवस तत्व, मुख, दान, जन्मगण, जन्मनाडी, जन्म नक्षत्रचा क्रमांक आणि जन्म नक्षत्र एवढी माहिती याच्यात येईल. त्याच्यानंतर हे घातचक्र आहे. या घातचक्रामध्ये आपली राशी आणि त्याचा स्वामी, मास, वार, योग, प्रहार, तिथी, नक्षत्रकरण. याचा उपयोग असा आहे की प्रवासी, सरकारी कामे, मुलाखती यासाठी या चक्रातील संबंधित काळ टाळावा. विवाह, उपनयनासाठी या घातचक्राचा विषय करू नये. घातचक्राचा सरकारी कामं आहे, काही कामं इतरत्र किरकोळ कामासाठी त्याचा उपयोग करा. हे या दिवशी आपण काम करायचं नाही याची माहिती ही दिलेली आहे, फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत हे मातृपितृभक्ती. हे संत तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे, फार सुंदर आहे. संत तुकडोजी महाराजांसारखं राष्ट्रसंत दुसरा कोणी नाही असं म्हटलं तरी चालेल, एवढे महान आहे. यांनी जे गीता लिहून ठेवली ते अवश्य आहे. अमरावतीजवळ मोझरी हे ठिकाण आहे, शांत ठिकाण आहे, अगदी पाहण्यासारखं ठिकाण आहे, नतमस्तक होण्यासारखं ठिकाण आहे. त्यांचं वाङ्मय जरूर वाचा आणि गीता यांची घरामध्ये अवश्य ठेवा. त्यानंतर पहा सूरज काय म्हणतो, आपण वाचणार आहोत एका दिवशी. त्याच्यानंतर जन्मयोग कुंडली, आपली शारीरिक ठेवण. आता जन्मयोग कुंडली म्हणजे ज्या वेळेला तुमचा जन्म होतो ना, आकाशामध्ये जी नकाशाची स्थिती असते तो नकाशा इथे काढलेला आहे. याच्यावरून शरीर समजते. हा काळा मुलगा आहे का, गोरा मुलगा आहे, उंच आहे का, कमी उंच आहे, डोळे कसे आहे, नाक कसे आहे, शरीराची रचना कशी आहे. तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे जन्मकुंडली तयार करायला येता, हा मनुष्य ज्याची कुंडली आहे तो नसला तरी चालेल, आम्ही जे वर्णन देऊ ते वर्णन किती सत्य ठरते हे आपल्याला बघायचं आहे. हे एवढं बघितलं की मग तुम्हाला पुढचा विश्वास ठेवायला काही हरकत नाही. आम्ही न पाहता त्याचं वर्णन करतो. विज्ञानाला कुठे करणार नाही. डॉक्टरांसमोर पेशंट येईल तेव्हा डॉक्टर औषध देईल. काही घटना घडतील तेव्हा पोलीस तिथे पंचनामाला येईल. अशी घटना घडणार आहे, असं अनारोग्य बिघडणार आहे. डॉक्टर सांगू शकत नाही, तज्ज्ञ सांगू शकत नाही, मात्र आम्ही जाणकार ज्योतिषी सांगू शकतात. त्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत आपला स्वभाव काय, ही स्वभावाची कुंडली आहे. मी तुम्हाला सांगतो नेहमी, डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल, दुसरा डॉक्टरांचा उपयोग नाही. आमचे वडील वैद्य होते, त्यांना सगळं कळत होतं, हृदयापासून, नाकापासून, डोळ्यापासून, कानापासून, केसापासून. त्यावेळेला सोनोग्राफी नव्हती, काही नव्हती, तरी त्यांना कळत होतं. त्यांच्या आयुष्यात एकही मरण झालं नाही, मृत्यू आलेला नाही पेशंटचा. आज 3 पुड्या घ्या, उद्या येऊ नका असं ते सांगत होते. आणि आज तुम्ही मोठे मोठे दवाखान्याची मृत्यूची संख्या मोजा, क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यूची संख्या मोजा, ICUमध्ये राहिलेल्या पेशंटची संख्या मोजा, किती मृत्यू आहे. मला वाटते हे मृत्यूचे दवाखाने आहे की काय असा एक प्रश्न पडतो. आता ह्यावरून आपल्याला स्वभाव कळतो. आता हा स्वभाव कशासाठी उपयोग होतो, आपल्याला विवाहासाठी खास का उपयोग होतो. आपल्याला पत्नी कोणत्या स्वभावाची मिळणार आहे, कशी चालीवृत्तीची मिळणार आहे, आपल्याला पती कसा मिळणार आहे, त्याचा स्वभाव कसा असणार आहे, आपल्या स्वभावाशी त्याचा स्वभाव जुळणार आहे का, सासूसुनाचे संबंध कसे राहणार आहेत, स्वभावाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मंगळाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर जीवन आरोग्य कुंडली ही फार महत्त्वाची आहे. कोरोना तुम्ही पाहिलेला आहे, भोगलेला आहे सगळ्यांनी. काहींच्या पिढ्या नष्ट झालेल्या आहे. वास्तविक माझ्या पाहणीमध्ये हा कोरोना नव्हताच, कारण मी माझ्या वडिलांसोबत काम करायचो.
ही निमोनिया होतो, डबल निमोनिया म्हणतात तो, श्वासाची बिमारी. त्यावेळेला अनेक होत्या. माझ्या मोठ्या मुलालाही झाला होता, माझ्या भावालाही झाला होता. भाऊ 82 वर्षी निधन झालं. माझा मोठा मुलगा आज जो आहे तो 55चा आहे. काही मृत्यू नाही आले. 3 पुड्याने दुरुस्त झाले, एका पुड्याने दुरुस्त झाले. हे आरोग्य, आपल्या आरोग्यात काय काय होणार आहे, शेवटच्या क्षणी कसं आरोग्य राहणार, फार महत्त्वाचं आहे. याचं तुम्ही महत्त्व समजून घ्या. हा बुधग्रहाची माहिती आहे. विद्याकुंडली फार महत्त्वाची आहे. आज लाखो रुपये लागतात. सरकारी शाळा बंद केले सरकारने. एखादा तुम्ही वकील केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला आणि तो नापास होत गेला किंवा त्याच्या नशिबात ते नाही आहे, मग तो काय करणार? वकिली करून वकील चालत नाही, डॉक्टर करून त्यांचा कंपाऊंडरी दवाखान्यात येत नाही, मग असं शिक्षण काय उपयोगाचं? याच्यासाठी आपल्या जीवनात, आपल्या भाग्यात जे शिक्षण आहे त्याच्याविषयी ते शिक्षणाचा गोसावा आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो आहे आपले ग्रहयोग, आपला व्यवसायाला लाखो करोडो रुपये लागतात. जागा लागते, वाहन लागते, भांडवल लागते आणि माल पण लागतो. वाडवडिलांचा व्यवसाय मुलाला चालत नाही, कर्जबाजारीपणा होतो. वडील अंगठे बहादर असतात. 4 मुलांचा संसार करतात, सुखाचा करतात, घरं बांधतात, गाडीघोडी घेतात, शेतजमीन असते आणि मुलगा त्याच जागी, त्याच गिरायकीमध्ये व्यवसाय करायला लागला. तो CA असतो, MCOM असतो, त्याला व्यवहाराचं ज्ञान असते, पण त्याच्या हातून व्यवहार चालत नाही, व्यवसाय होत नाही, बुडीत निघतो, कर्जबाजारी होतो, जागासुद्धा विकावी लागते. म्हणजे आपल्याला नशिबात कोणता व्यवसाय आहे हे बघायला हवं. त्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या विवाहाची संभावना. मुलाला आपली पत्नी कुठे आहे, काय आहे हे माहीत नाही, मुलीला आपला पती कुठे आहे काय माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला त्याचं वर्णन सांगणार, त्याचा स्वभाव सांगणार, त्याचं गुण सांगणार, सासूसुनाचे संबंध सांगणार, त्याचं आरोग्यसुद्धा सांगणार, संतती होणार की नाही हे सांगणार, पूर्ण विवाह होणार का, घटस्फोट होणार का, कोर्ट कचेरी होणार का, तो किती दूरचा असेल, त्या स्थळाची दिशा कोणती असेल, दोघाच्या वयात किती अंतर असेल, रंग कसा असेल, स्वभाव कसा असेल, संपूर्ण याचं ज्ञान तुम्हाला मिळते. विज्ञान नाही देऊ शकणार. ज्योतिषशास्त्र तुम्हाला पण इथे जाणकार ज्योतिषी हवा. आता याला एक खरी कुंडली म्हणतात. मैं शनी हूँ, शनीची माहिती. आपले उत्तरार्ध जीवन म्हणजे म्हातारपण कसं जाणार आहे हे लक्षात घे, फार महत्त्वाचं आहे. आपण आयुष्य जीवन जगत असतो, आईवडिलांच्या आश्रयाने जगत असतो, पुढे पत्नी येते, पती येतो, मुलं बाळं असतात, मित्रपरिवार असतो, सगळं गोतावळा असतो, जीवन आयुष्य सुखकर भुरकन उडून जाते. पण म्हातारपण कठीण आहे. म्हातारपणात कोणी येत नाही सोबत. एखाद्या पत्नीचं निधन झालं, माझ्या पत्नीचं निधन झालं, मी एकाकी भोगतो आहे. पतीचं निधन झालं, ती बाई कशी राहत असेल? आज आई वडिलांना किंमत देणारी मुलं किती आहे? काही तर परदेशात चालले जातात, निधन झालं सुद्धा येत नाही. माझ्याकडे एक राहुल नरेंद्र पाटीलचं, ते देव बसवत आहे, टाक बसवत आहे, तर त्यांचा भाऊबंद अमेरिकेतून येत आहे नुसत्या धार्मिक विधीसाठी. इथे तर मृत्यू झाला तरी येत नाही. 2 मुलं असल्या तर म्हणतात तू वडिलाच्या वेळेला जातो, मी आईच्या वेळेला जाईल. फार भयानक परिस्थिती आहे. हे आपल्याला म्हातारपण कसं जाणार आहे ह्याविषयी माहिती आहे. आणि याच्याविषयी पाश्चात्य ग्रहविचार, जवळजवळ 25, 30, 50 वर्षाचा इतिहास हा लोकाजोका मी या कुंडलीवरून देतो. त्याचं अपूर्ण जे आहे हे राशीकुंडली आपण बघितली. राशीकुंडली पाश्चात्य जोगा म्हणून हे ग्रहकुंडली आहे. पाश्चात्य, जसं आपण मेडिसिन घेतो ॲलोपॅथी पाश्चात्य औषधाची, तसेच पाश्चात्य देशामध्ये जे काही शास्त्र चालते त्याप्रमाणे. मैं राहू हूँ, केतू हूँ. भाग्यकारक रत्न कसे वापरावे, रत्नकुंडलीवरून वापरायला पाहिजे. कोणी सर्वसाधारण घेतलं राशीवरून, याच्यावरून रत्न चालत नाही. रत्न चालत असताना हे लक्षात घ्यायला, मी माझं रत्न जे आहे, मी गेलो कुठेतरी ज्योतिषाकडे किंवा पुजाऱ्याकडे की रत्न द्या किंवा व्यापाऱ्याकडे, तो लगेच रत्न काढून देतो.
पण हे रत्न मला सूट होते की नाही हे पाहण्यासाठी जाणकार ज्योतिषा तर पाहिजे. पण हे संबंधित रत्न माझ्या पत्नीलाही पण चालणार आहे की नाही हे बघायला पाहिजे. म्हणून एकट्याने कधी रत्न वापरू नका. पती पत्नीच्या संयोगाने रत्न वापरा. याच्यासोबत दुसरं रत्न वापरायचं असेल तर त्याची संयोगाची रत्नकुंडलीवरून रात्र आपल्याला बघावं लागते. बघा, त्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत. त्याचं पुढचं पान हे जे आहे हे रत्नाची माहिती आम्ही दिलेली आहे. रत्न कसं वापरायचं, किती वापरायचं. रत्न हे कधीही कॅरेटच्या वजनात वापरायचं नाही. रत्नाचं वजन कसंही असलं चालतं, का आकार कसाही चालतो. ज्या वेळेला ज्योतिषशास्त्र निघालं त्यावेळेला वजन मापन नव्हती. म्हणजे अमुक रत्न अमुक कॅरेटचं वापरा हे अगदी खोटं आहे. जन्मकुंडलीने आपला मंगळ कसा आहे तुम्हाला सहज कुंडली सांगून देते. लोक सांगतात की कोणी सांगते की तुमची मंगळाची कुंडली, पण त्याला प्रमाण पाहिजे. हे मंगळाच्या दृष्टीच्या एका ग्रहाला 120 दृष्ट्या असतात. तुमच्या कुंडलीवर मंगळाची दृष्टी काय आहे, काय परिणाम करणार आहे बघून घ्या. त्याच्यानंतर हे आपण पाहणार आहे आपली कुंडली आणि गुरुची दृष्टी कशी आहे बघा. असं असताना याच्या आपण मंगळाची दृष्टी पाहिली, गुरुची दृष्टी पाहिली आणि शनीच्या दृष्टीचे परिणाम प्रत्येकचं लिहिलेलं आहे. ते शनीची दृष्टी तुम्हाला काय परिणाम करणार आहे. त्याच्यानंतर आपण बरोबर आपल्याला शाळेमध्ये गुरुजी आलेख शिकवत होते, सर आलेख शिकवत होते. तसा हा आलेख आहे. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू. 100, 75, 50, 25 आणि 0 किती ग्रह कोणत्या उच्चमानाचा आहे हे याच्यामध्ये जाणकार ज्योतिषी सांगू शकतो. आणि हे अवश्य आहे. एखादा गुरु आपला उच्चीचा असला की आपलं समस्या पुष्कळचं निवारण होईल. आणि हा गुरु जर मृत्यू पावलेला असला तर आपल्या समस्येचं निवारण कोण करणार. याच्यासाठी हा आलेख जरुरीचा आहे. मंगळ दोष आहे का नाही याचं प्रमाण देणार ही मंगळाचीच पत्रिका आहे. ही मंगळाची पत्रिका नाही. काही पुष्कळशा मंगळाच्या पत्रिका नसतात. माझ्या सप्तम स्थानामध्ये मंगळ असतानाही माझी मंगळाची पत्रिका नाही. माझा संसार अतिसुखाचा झाला, तुम्हाला माहीत आहे. त्याचा परिणाम आम्ही देणार, प्रमाण देणार. आणि मग कालसर्पदोष, आता कालसर्पदोषाचं भांडवल पुष्कळ झालेलं आहे. कालसर्पदोष आहे का नाही याचं परीक्षण आम्ही देणार आहे. पुण्याच्या ज्योतिष संघाने कालसर्पयोग आणि दाते पंचांगामध्ये सुद्धा कालसर्पयोग अमान्य केलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण हे बघणार आहोत कुंडलीमध्ये कालसर्पदोषाचे परिणाम. याचा कालसर्पदोषाच्या कुंडल्या ज्योतिषशास्त्र संतती समस्याचे प्रश्न आहे. टेस्ट बेबी करूनही संतती होत नाही. अनेक वर्ष विना संतती राहावं लागते. काय दोष आहे, काय आहे, हे वाडवडिलांच्या कुंडलीवरून काढावं लागेल आपल्याला. त्यानंतर पहा भाग्यकारक कोणत्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहे, त्याच्यासोबत कोणत्या गोष्टी वापरू शकतात आणि कोणत्या गोष्टी वापरायच्या नाही, मुख्यत्वे करून लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विवाहपूर्वविषयी मार्गदर्शन, विवाहापश्चात दुःख समस्या आणि आपली कुंडली जीवनाचं मार्गदर्शन. आपली जन्मतारीख काय म्हणते. त्याच्यानंतर आपण बघणार या माझ्या कुंडलीमध्ये माती परीक्षण, शेतजमिनीचं परीक्षण, वास्तू परीक्षण आणि आपली राशी काय म्हणते. जन्मतारीख झाली, राशी झाली आणि ही राशी झाली, जन्मतारीख झाली. त्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत. विचार करा, कालसर्पशांती, नारायण नागमोळ विधी, कर्मकांडे करण्यास कोणाची गरज नाही. माहिती दिलेली आहे थोडक्यात. ग्रहशील चक्राची माहिती आहे, आपली जन्मतिथीची काय माहिती आहे. हे राशीभाव तुम्हाला इथे सांगितले, दाखवून दिलेले आहे. आपली राशी, आपला स्वामी ग्रहाचं परीक्षण या ठिकाणी आपण केलेलं आहे. व्यवसाय करा का नोकरी करावं हा पण महत्त्वाचा भाग आलेला आहे. असं असताना या जन्मतिथी काय म्हणते, स्थिती काय आहे आणि जन्म नक्षत्र काय आहे. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत. या तिथे शुभ ग्रह, शुभ मुहूर्त सावधान. विवाहाच्या वेळेला शुभ मुहूर्त काढतात, पण शुभ मुहूर्तावर तुम्ही विवाह करता का, नाही करत. याचं परीक्षण दिलेलं आहे. भाग्यमंत्र राम 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 ओम नमः शिवाय नमः
हे जनरल मंत्र झाले. पण आपला खाजगी मंत्र, आपल्या जन्माच्या याच्यात तयार झालेला मंत्र कोणता आहे तो कसा म्हणायचा त्याच्याविषयी परिपूर्ण माहिती. ही उपासना आहे, हे घरच्या घरी आपल्याला करायची आहे. या खालच्या ज्या उपासना ह्या बाहेरगावी पुजाराकडनं करून घ्यायच्या असतं, त्यालाही जाणकार पुजारीचं मार्गदर्शन हवं. त्याच्यानंतर हे आम्ही आमचं यंत्र देतो तुम्हाला अभिमंत्रित करून. याचे अभिमंत्रित करून हे खास फ्रेम करायचं असतं आणि आपल्याला पूजन करायचं हा मंत्र म्हणायचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला जन्मपत्रिकेचा शुद्धीकरण विधी कसा करायचा असतो ते आहे. अशी ही पहा, या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर 68 पानाची ही कुंडली आहे. सुंदर आहे, जाड कागद आहे. प्रत्येक कागद हा तुम्हाला पिढीनं पिढी वापरण्यासारखा आहे कागद आहे. कवर उत्तम आहे. जन्मकुंडलीची माहिती मला अनेकांनी विचारली असल्याकारणाने मी म्हटलं तर आपण एक व्हिडिओ करूया मार्गदर्शनासाठी, आणि तो जन्मकुंडली कशी असते त्याचं चित्रीकरणही करूया. हाच या व्हिडिओचा उपयोग आपल्याला होणार आहे आणि हेतू पण हाच आहे आपल्या सांगण्याप्रमाणे. असो, 25/11/2025 वार मंगळवार 6:07 सकाळचे झाले. वेळ कसा जातो काही कळत नाही. म्हातारपण असल्यामुळे 4 वाजेलाच उठावं लागते. साफसफाई करून कार्यालय उघडं आहे, पूजापाठ झालेले आहे. असो, मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी 6 इंच रुंद 11 इंच लांब असं पाकिट पाठवा. त्याच्यावर 25 रुपयाचे पोस्टाचे तिकीट असे चिटकवा आणि ते पाकिटावर आपला पत्ता लिहा. माझा पत्ता मुळीच लिहू नका. दुसरं पाकिट घ्या, त्याच्यामध्ये हे पाकिट घाला, त्याच्यावर माझा पत्ता लिहा. स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. ते स्पीड पोस्ट माझ्याकडे आलं की माझी संबंधित मंडळी जी आहे ती पाकिट ओपन करतील. त्याच्यामध्ये आतमध्ये जे पाकिट असेल त्या पाकिटात यंत्रसिद्धी घालून आपल्याला पाठवून देण्यात येत असेल. ते यंत्रसिद्धी श्रद्धा असेल तरच मागवावं, कारण आपली श्रद्धा नसेल आपण ती टाकून द्याल, त्याचा दोष लागेल आणि इतरांना त्याचा फायदा होण्यापासून ते पण वंचित राहतील. यंत्रसिद्धी सर्व धर्म जाती धर्माला चालणारी आहे, कारण की ही यंत्रसिद्धी ही ग्रहावर आधारित आहे. सर्वांना दिशेला अशी लावायची आहे. 3 यंत्रसिद्धी आहे, 1 मोठं आहे, 2 लहान आहे. यंत्रसिद्धीचा आकार वगैरे वजन गिजन जे आहे ते ज्योतिषशास्त्राप्रमाणे ठरलेलं आहे. सर्वांना दिशेला आपण दिशा कुठल्याही लावा, कुठल्याही वारी लावा, कुठल्याही वेळेला लावा, कारण ही अभिमंत्रित केलेली आहे. आपण नुसतं बाहेर जाताना दर्शन घ्या, घरी आल्यावर दर्शन घेतलं तरी चालेल, इतकी ही व्यापक आहे. मात्र हे कासप्रेमच करावे लागेल. ही देवघरात ठेवण्यासारखी यंत्र नाही, लपवण्यासारखी यंत्र नाही आहे. सर्वांची टोकबाधा दूर होण्यासाठी आपण काही धान्य आणतात, भाजीपाला आणतात, काही आणतात, वस्तू आणतात, लोक येतात, काही शुद्ध असतात, अशुद्ध असतात, ज्यांना आपल्याला भेटायची इच्छा नसते पण ते पण येतात. मग अशांचं आपल्याला जर अशुभत्व दूर करायचं असेल, येणारा पैसा शुद्ध रूपात येतो असं काही नाही. नोट कुठलीही पडलेली असते, कोणाजवळही असते, चलन इकडे असते, ते पण शुद्ध व्हावी. व्यापारी प्रतिष्ठानामध्ये करा, कार्यालयात ठेवा, ऑफिसमध्ये ठेवा, दवाखान्यात ठेवा, ब्युटी पार्लरमध्ये ठेवा, जेव्हा ज्वेलर्सच्या शोरूममध्ये ही यंत्र लावा. कुठं आहे, मोठ्या ट्रकमध्ये लावू शकतात. काही यंत्रसिद्धी तुम्ही आपल्या गाडीतसुद्धा लावू शकतात. लहान असो, जिथे जागा असेल तिथे तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा. आम्ही विनामूल्य देतो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून त्यांच्या मूर्तीप्रीत्यर्थ आम्ही ही यंत्रसिद्धी आम्ही तुम्हाला देत असतो. पुनश्च माझे गुरुवर्य, कारण मी त्यांच्यापासूनच ज्योतिषशास्त्र शिकलेलो आहे, म्हणून माझी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.